हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. तर भावा बहिणीनं का आताच चूल पेटवली होती मी. चहा पाणी झाला, एका खारी चहा खाल्लं या आणि चहा खारी खाल्ली आताच आणि बसलोत. ही जरा दाजी बी चिता घेते आहे. तर आता 2-3 दिवस झालं तुम्हाला सांगितलंय दाजीचं काम ही झालेलं आहे, बंद झालेला आहे. तर भाऊ बहिणींनो जरा सिरियस व्हिडिओ आहे बर का, तर सगळ्यांनी बघा. आणि विषय म्हणजे दाजीसाठी काम बघायचंय. तर कुठं काम असलं तर नक्की सांगा. म्हणजे काम कसं दाजीला पाहिजे की मार्केट आपलं ही कसलं मार्केट सांगा. आता मला नाही माहिती, दाजी सांगल तुम्हाला. कांदा बटाट्याचं मार्केट, कांदा बटाटा मार्केट कुणाच्या गावाला असल तर तिथं सांगा. तिथं म्हणजे जर कुणाला कामाची गरज असल, माणूस पाहिजे असल तर सांगा दाजील. आणि नंबर तुमचा नंबर लाईव्हला आल्यावर ह्याच्यावर किंवा कमेंटद्वारा सांगा मला की हिथं हिथं पूनमताई हाय काम. कारण की रोजानी नाही जाणार दाजी कामाला. इकडच्या साईडला बसा, मी आली स्टॉल घेऊन. हे काय इथं बसा आणि बोला, तुम्हीच बोला बाया 2 शब्द. कसं बोलायचंय सांग, इतरायचं की इतरा. तर भाऊ बहिणीनं दाजीसाठी काम पाहिजे. आणि दाजी पुणे मुंबईलाच निघालेलं आहे कामाला बर का. मार्केटला काम पाहिजे. पुण्यात असलं तरी चालल, मुंबईत असलं तरी चालल, दिल्लीला असलं तरी चालेल, दुबईला असलं तरी चालल, अमेरिकेला असलं तरी चालल. काय काय माहिती भावानं बहिण. आता दाजीनी काय बोलला नाही. 2-3 दिवस झालं, 2-4 दिवस झालं दाजी घरी. काम सुटायचं कारण म्हणजे काय, परवडत नाही त्या ठिकाणी. 7-8-10 घडी जर असेल तर. आता पहिलं दाजीचं वर्षभर काम केलं आपण त्या ठिकाणी. वर्ष होऊन गेलं बघा तिथं त्या ठिकाणी कामाला होतं. पण तिथं काय हाफ सीझनला 300-400 रुपये रोजंदारी घ्यावं लागते. आणि त्याच्यात म्हणजे तिथं राहायचं म्हणलं, मुक्कामी राहावं लागत होतं दाजीला त्या ठिकाणी. आणि मुक्कामी जर राहायचं म्हणलं की मग 100-200 रुपये खर्च व्हायचा. परत येण्या जाण्याचा पेट्रोल. मग ह्याच्यात 200-300 रुपये तर 100% खर्च व्हायचा तिथं राहून. आणि जर मग 400-500 रुपये जर रोजंदारी पडली, 500 रुपये जर रोजंदारी पडली, त्याच्यात 300 रुपये खर्च परवडायचं कसं. हा मग विचार करूनच दाजीने ह्या हिशोबाने मग आपण ते झालं ते काम सोडून दिलेलं आहे. 4-5 दिवस झालं, 2-3 दिवस झालं दाजी घरी दिसतोय, पण मी काय बोललो नाही. तसं दाजीने काय काम बघितलंय. काम बघितलंय म्हणजे आपल्याला बस. तुमच्या दाजीचं काम सुटल्यापासून माझं कंबार गळाटलंय, काय सांगू. आणि हे ताटलं का नाही आणलं भाजी नीट करायला. काय खालीच टाकायचं इथं. काय आहे माहिती का, दाजीने काम बघितलेलं आहे पुणा मार्केटला. पण आपले हाय जोरदार त्या ठिकाणी. पण ती काय मला नक्की नाही वाटत काय. तर आता म्हणजे मी कोण पुण्याला असलं तर सांगा, मार्केट मध्ये इथरून सांगा कामाला माणूस लागतंय का. आणि हिथं बी आपल्याकडे म्हणजे हिथं बी काम बघितलेलं आहे, असं काय नाही. पण हिथं बी लांब आहे जरा काम, नगर साईडला काम आहे. पण येणं जाणं करा राव भाऊ बहिणीनं तेवढं काम दाजीसाठी. जा मार्केट लांब अंतर येणं जाणं आहे ना. आणि इथं कसं आहे, सिजनरी काम आहे ना. 4 महिने सीझन असतो. आपल्याला 12 महिने काम पाहिजे. तिथून पुढं करायचं काय. मग ह्या हिशोबाने जरा दाजीचं डोकं चाला नाही. पुण्याचं नियोजन चालू आहे दाजीच्या डोक्यात जायचं. जर झालं सक्सेस तर दाजी पुण्याला येणार आहे कामाला. कांदा मार्केट, बटाटा मार्केट त्या ठिकाणी. पण ती नक्की नाही. आता मस्त काय आपल्याला गरज आहे कामाची. आणि त्याच्यात काय होतं, जर बिगर कामाचा जर माणूस जर, आता मागं परिस्थिती बघितलेली आहे तुम्ही, ज्यावेळी दाजी इथं कामाला गावात जात होता. मग या ठिकाणी कसं आहे, 10 दिवस बसायचं. 1 दिवस काम आणि 10 दिवस घरी बसायचं. त्याला दाजी वैतागला होता. आणि मग त्याच्यात आपलं कसं आहे, दोघांची खिरकी लागायची, भांडण लागायचं. बरं घरात काय म्हणून लागत नाही. बेकर बाळा शिक्षण पाण्याला येतं, बाहेर शिक्षण चालू आहे पोरींचं. तुम्हाला तर माहितीच आहे, काय गोष्टी सांगायची गरज नाही. घरात बी भरपूर असा पैसा लागतो. हात काय त्याच्यामुळे ढीगभर हा. भरायचं.
त्याच्यामुळं मी काय बोललो नाही 2-3 दिवस. चला म्हणलं काय आहे. आणि तसं जर दाजीचं कॉन्टॅक्ट चालू आहे, काम बघायचं चालू आहे, इकडं तिकडं कुणीकडे व्हायना. पण काम कसं आहे, आपल्याला रोजंदारी परवडत नाही. रोजंदारीने काय होतं की 10 आणि 12 हजार पगार. कोणता शहराम? अर्जुन पलीकडून जायचं तिकडून. ही जीसीपी उभा केलेला का कॉक लाईन आहे का? हा तिकडे घर तिथं समोरच घर आहे हो तिथं. का? मग तुम्ही थोडं इकडे या, तुम्हाला ती एकट्या घर तिकडे दिसतंय पलीकडे तो का तिकडे. हा पलीकडून ते डांबरी रोड आहे ना, हे डांबरी रोड. समोरच उभा केलाय ती. ह्या थोडं डांबरीच्या पुढे गेलो ना, कच्चा रोड आहे, असाच रोड आहे, असा आतमध्ये शिरतो बघा ते रोड. तिथून जायचं तिथं. मच्छी काय? हा मग ते तिथंच येत ना, ही काही घर दिसत ना त्यांचीच येत. हा पलीकडून रोड आहे असा, इकडून नाही रोड. गाडी वळून डांबरीला जा, आणि डांबरीला थोडं पुढे गेलो ना, कच्चा रोड आहे तिथं. त्या माथ्याहूनच रोड आहे आतमध्ये शिरायला. खड्याचा रोड आहे, सावकाश वळवा. दोन वेळा कष्ट लागला बाय मला. जबरदस्त ते बी लागला. काय नवीन माणूस जर आला तर त्याला इकडचं वस्ती वाड्यावरलं काही माहिती नसतं. मग पत्ता द्यावा लागतो, सांगावं लागतो, इथं घर आहे तिथं घर आहे. इथं भाजी, आज भाजी खायची, मेथीची भाजी त्याची ह्याच्यावरून आणली होती तालग्यावरून. तर भावा बहिणीनं बर का, दाजीला काम आता दाजी आता काय हातपाय चालतात त्यावर करतात हमालीचं काम. दाजीला लय हमालीच्या कामाचं ही आहे बघा येडे. मग काय तर आपलं बसून बघायचा उद्योग पाणी. पण पगार चांगला बघा व भावा बहिणीनं. डिजिटलची दुनिया आहे, काय आहे आता मस्त. डिजिटल युग नाही आहे. नाही, आपल्याला काम पाहतात बरं का भाऊ बहीण, पण शिकुर्डीचं काम, वाचनाचं काम, आणि मग ती त्याला तसलं बसून नका देऊ, त्यांना बसून नाही आवडत काम. नाही नाही असा ना का, पण त्याला पगार नाही ना. काय 20,000 रुपये पगार मिळतो, त्याच्यात जर सिटीत राहायचं म्हणलं तर 10,000 रुपये तर खर्चच होतोय. रूम भाडं काय, खाणं नाही पिणं राहायचं ते असेल की त्यांची सोय. नसती सोय त्यांची, आपल्याला काय त्यांची नाही. नको बाया शिकवते रात्र बिबटे सुकते. सिटीत काय बिबटे कुठं हो काय. सिटीत बी येते तर बिबटे. त्यांना काय सिटी काय भेव वाटतंय व्हय? त्यांना काय माहिती सिटी कोणचं खेडा कोणचं. तर असू दे. हा पुन्हा आता आपले भाऊ बहीण कसं आहे, पुण्याला भरपूर येतं, मुंबईला भरपूर येतं, बारामतीला बी येतं. म्हणजे असे ज्या ठिकाणी मार्केट येतं, भाजी मार्केट, कांदा मार्केट, म्हणजे असे भुसाराचं मार्केट, ही ती जी भरपूर आहेत ना. मग त्या ठिकाणी भरपूर आपले भाऊ बहीण असे कामाला असते, ओळखी असते, आणि कुठं आपले जे बघणारे भाऊ बहीण जे म्हणजे तिथं असते, तर नक्कीच दाजीला म्हणजे बाबा कॉन्टॅक्ट करा, की बाबा जर समजा कुठं जर काम असेल तर दाजीला कॉन्टॅक्ट करा अवश्य, असं म्हणणं आहे दाजीचं आणि तुमच्या पूनमताईचं. आता वाढ कारण हा, नक्की सांगा काम. आणि जरी चांगलं तुमच्या संपर्कात असेल 30-40 हजार रुपये महिन्याचं तरी सांगा. हा म्हणजे असं दुसरं काम असेल. दुसरं जरी काम असेल पण परवडायचं कसं आहे, चांगलं पगार पाहिजे. आणि म्हणजे आता हो का, तुम्हाला तर माहिती सांगायची गरज नाही. आता ह्या काळात, ह्या युगात, ह्या पिढीत सध्याच्याला म्हणजे खूप मरणाची महागाई वाढलेली. काय आहे, बाजारात थोडं जर पिशवी जर घेऊन गेलं तर 500 रुपयाचा बाजार 2-3 वस्तू. आणि अजून लागतात. बऱ्याच बहिणींचा भावांचा प्रश्न पडेल की बायको मस्त सोशल मीडियावरून पैसे कमावती, इकडून तिकडून कमावती, नवऱ्याला काम करायची गरज काय. तर त्या बहिणींसाठी भावांसाठी मला सांगावंसं वाटतंय की परपंच ही दोघाचा असतो. बायको जरी 10 लाख रुपये जरी कमवत असेल किंवा 2 रुपये जरी कमवत असेल तरी नवऱ्याचा हातभार परपंचाला पाहिजे. नाही इथून माग नाही सोशल मीडियावर होता की दाजी, का नव्हतो का. मस्त प्रयत्न दाजीने केला सोशल मीडियावर राहून, पण ते काय आहे माहिती का, आता सांगायची गरज नाही तुम्हाला. भरपूर दाजीला टार्गेट केलं सोशल मीडियावर असताना, त्याच्यामुळे ती सोशल मीडियात दाजीने सोडून दिली. आपलं एकमेव काम लावून धरणे, बस एवढं डोक्यात धरलं दाजी.
हं? बघितलं नाही का मागं तुम्ही दाजी सोशल मीडियावर होता का नव्हता? सोशल मीडियावर राहायचं म्हणजे सगळ्या लोकांना फेस करून राहावं फेस लागतं भाऊ करून. बहिणीनो. आणि ती ताकद सगळ्यांच्यात नसती, ती हिंमत सगळ्यांच्यात नसती, ती फक्त ह्या पुनाबाईनी सांभाळली आहे. म्हणून पुनाबाई अजून सगळ्यांच्या नजरात का टाकते. हा आपलं एक कुठलं तरी काम हो का, मी 100% तर माहिती का तुम्हाला सांगतो, काम पुण्यात मी पुणा मार्केटला बघितले आणि मला बोलले बी, असं काही नाही. पण काय होतं की समजा काय अडचणी कुठं काय प्रॉब्लेम काय समजा जर नाहीच माझं तिथं जाणं झालं तर पुन्हा मार्केटला बी तुम्ही आपल्या आजी भाऊ बहीण आहेत समजा ओळखीचे, त्यांनी जरी मला फोन केला, नंबर तर भरपूर ठिकाणी आपलं हो, दाजीचं- पुण्यातल्या बहिणींनी जरी व्हिडिओ बघत असेल माझं, मुंबई मधल्या बहिणी जरी व्हिडिओ बघत असलं तरी तुमच्या मिस्टरांच्या संपर्कातून माझ्या नवऱ्याला काम बघावं. काय आहे माहिती का, आपले भरपूर नंबर पांगलेले आहेत दाजीचं आणि तुमच्या पूनमताईचं, त्याच्यामुळे तुम्ही अवश्य मला फोन करू शकताय. किंवा जरी तुम्ही कमेंट जरी टाकली ना, दाजी भाऊ इथं काम आहे, तुमचा नंबर नाही आमच्याकडे, तरी तुम्हाला मी नंबर त्या ठिकाणी देईन. नंबर तर तुम्ही मसाल्याच्या बिझनेस मुळे दिले. आता तुम्ही म्हणसाल की बिझनेस करत होता, बिझनेसचं काय झालं? पण आता ती कसं आहे, मला मसाला घरीच खायला नाही तर बिझनेस कवा करू असं झालं. मला होत नाही भाऊ बहिणीनं. आता हो का, आता दुसरा बी खांदा दुखायला लागलाय, त्रास होतो मला. बरं सोशल मीडिया बी काम करतील, ते शिलाई मशीनचे बी काम करतील, ती बी लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघून. मी जर थांबली तर माझ्या लेकरांचं भविष्य थांबल नाही. मी बाहेर काम का बघायचं म्हणतोय, आता ही बाहेर दाजीला काम होतं ना, वर्षभर दाजीने काम केलेलं आहे त्या ठिकाणी, आणि ह्या ठिकाणी काम नाही ते म्हणून मग गावाकडचा आपलं भाग आला भाऊ गावाकडचा बहिणीला. भाग आला, इकडे काम नाहीत आपलं एकमेव. इकडे तुम्हाला सांगते उपाशी मरायचे लक्ष हा. नसते ती या. तर आणि आपल्याला काही शेती बाडी नाही तेव्हा आपल्या स्वतःच शेतकरी आपण करून खाणारी माणसं आहे ती. हा. खरं सांगायची परिस्थिती. तर काय म्हणता मग? राम राम. नक्कीच जर बाबा असेल तुमच्या संपर्कात कुठं जर ठाव ठिकाणा दाजीसाठी कामासाठी, तर नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकताय. आणि परत मी म्हणजे कसं आहे, आता व्हिडिओ तर टाकणारच आहेत आपण, तुम्हाला कामासाठी जर दाजीने सांगितलेलंच आहे, तरी परत आपण परत एकदा व्हिडिओ बनवणार आहेत, असं काय नाही. आणि दाजीचं जर फिक्स झालं मग पुण्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी दाजी कामाला आल्यानंतर तर दाजी म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा आणि प्रयत्न जरी करणार. दाजी सेटल झाला ना पुणे मुंबई मध्ये, आणि दाजीला काम जरी लागलं ना, तरी मी येणार नाही. हा, सांगून ठेवते दाजीला. नाही, तुमची पूनमताई नाही येणार, ती इथं जाणार नाही, मीच पुण्याला येणार आहे तिकडे. पण ओळख कशी असते बघा, तुम्हाला सांगितलं म्हणजे कसं आहे, ओळखीने ओळख वाढती, ओळखीने काम बी मिळतं. आज दाजी पुण्यात येणार आहे म्हणजे जोरदार आहे, आपली ओळख नाही आपल्या त्या ठिकाणी, आपल्याला पुण्याला कधी दाजी इथून माग उक्ती काम पाहिजेत, उक्ती उक्ती म्हणजे का- अंगावरची काम. हा रोजा रोजी नको, रोजा रोजी आहे ना, कसं दिवसभर रोजाने लोकांच्या ताब्यात काम करावं लागतं, गुलामगिरी. म्हणजे काय आता दाजीला काय पुण्यातलं माहिती नाही, मुंबई मधलं माहिती नाही, राहिलाय दाजी पण त्याला काळ गेला निघून. आता भरपूर असा बदल झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठलं काहीच म्हणजे माहिती आणि नाही. जर दाजी कोणी एवढा काम बघितलं- फिरला नाही. बरं का भाऊ बहिणीनं, जर कुणी काम बघितलं तर कोणचा तालुका, कोणचा जिल्हा, कुठं आहे ती बी सांगा. दाजी तिथं परफेक्ट येऊ शकतो हा, डायरेक्ट. आणि मार्केटला पाहिजे आपण. मार्केट म्हणा, दुकानात म्हणा, हा, म्हणजे समजा असं जरी चांगलं काम, जास्त हा. चांगला पगार मिळेल असं. समजा किराणा दुकान, हा, आणि खताची राहण्याची दुकान, खाण्यापिण्याची सोय बी पाहिजे, नाही तर उगाच मग माझ्या नवऱ्याला आधीच नाही, असते ना वाळून सोय. गेलंय. सोयी होती तिथे गेल्यानंतर मग मी म्हणतो किराणा दुकान म्हणा, खताची दुकानं म्हणा, अशा ठिकाणी असं जर चांगल्यापैकी जर हाजरी मिळाली तर दाजी अवश्य मी काम करणार. असं मी काय म्हणत नाही की मार्केटच काम तुम्ही मला काय करून नुसतं मार्केटच काम बघा, उगतं काम, कारण उगत्या कामात भरपूर आणि पैसे मिळतात. आमच्या भाऊ बहीण आता चांगल्या चांगल्या सर्व्हिसला आहे, तर मला माहित आहे, कारण की व्हिडिओ बघणारी सांगतात पूनमताई आणि ह्या कामाला आहे, त्या कामाला आहे. तर तुमच्या ओळखीनुसार मला वाटतंय, मला म्हणजे ही आहे, गॅरंटी आहे की तुम्ही तुमच्या म्हणजे दाजीला काम चांगलं बघचाल, किंवा विश्वास वाटतोय मला, म्हणजे विश्वास आहे की तुम्ही बघचाल. मग आता काय माहिती, माझा विश्वास कायम ठेवताय का काय करताय? नाही सांगतात ना, असं काय राव, नेमकं काम असं तर अवश्य सांगणार, नसेल तर काय मग त्यांचा बी नाही लाजे ना, बरोबर आहे का नाही. मागं बी असंच दाजीने म्हणजे मार्केटला कामाला लागायची आधी मला म्हणजे व्हिडिओ टाकला होता असाच, तर आपल्याला कामं बघितली होती, पण सिक्युरिटीची कामं बघितली होती पुण्या ठिकाणी.
पण शिकवडीचं काम कसं आहे की पगार म्हणजे आणि पगार कुठल्या कामाला किती पगार भेटेल हे बी सांगा भाऊ बहिणी. हा जर परवडलं मग वाटलं की बाबा परवडल हे काम तर मग दाजी हजर होईल तिथं. 100% हजर होणार. फक्त तुम्ही सांगा फक्त होय. हा हा. आता ज्या वेळेस महागट ही केलं तर तेव्हा दाजी आहे ना. आता दाजीची लिंक बसली होती इथं चांगली. पण आता कसं आहे शेवटी जास्त माणसं असल्यावर नाही परवडत काम धंदा करायला. म्हणजे असं सीजन कमी असल 200-300 रुपयात आपला जीवनातला एक सेकंद शेण घालवायचं काही सोपी गोष्ट आहे. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण ह्यो महत्वाचा आहे भावा बहिणींनो. काय आहे माहिती का ह्या मार्केटला हाफ सीझनला मी आहे ना 8-9 हजारात काम केलंय महिने. आणि मग ती परवडत नाही ना. 8-9 हजार रुपये महिना आणि त्याच्यात ह्यो खर्च. आणि मग जर परवडत नसल्यामुळे साथ देते म्हणून दाजीचा परपंच handle आणि ती काय म्हणजे का जात होतो की बाबा चला बारमाही काम होतं म्हणून ती चला म्हणजे रेग्युलर काम होतं म्हणून करत होतं दाजी. पण ते आता काय उपयोगीचं नाही. मग ती आपलं चला आणि त्याच्यापेक्षा त्याच्यात बायको तरी कवर वडवड वडणार आहे. कारण की आता माझं बी लय असं ही आता दुखतं ना त्याच्यामुळं मला बी नाही लय लोड सहन होत भाऊ बहिणी. नाही तर मी प्रत्येक काम शिलाई मशीनचं काम करते. तुम्ही तर बघताय मी प्रत्येक ह्याला नवऱ्याला साथ म्हणजे अशी खंबीरपणे माझी देण्याचा प्रयत्न करते. पण आता माझा बी इलाज खुटतोय. शेवटी 3 लेकरांच्या शाळा आहेत. उद्या त्यांचं भविष्य आहे. हा हातावर हात धरून आता समजा नवऱ्याला जर समोर माझ्या बसवून जर ठेवलं तर कोण घडवायचं माझ्या लेकरांचं भविष्य कसं घडायचं. मी माझी कमाई जायच्या खाण्यावर लेकरांच्या भविष्यासाठी काय करू. आणि आजकालची दुनिया बघितली तुम्ही. ह्या जगात कोणी कोणाचं नाही खरं म्हणलं तर भाऊ बहिणीनो. कष्टावर विश्वास ठेवायचं स्वतः कमवायचं आणि पुढं जायचं. किंवा आपल्याला देईल आणि किंवा आपल्याला देईल अशी अपेक्षा ठेवायची नाही कधी माणसाने. बरोबर का नाही. तर चला भाऊ बहिणीनो एवढंच बोलते मी. बाय 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 बाय. आता जे आता काय म्हणजे सांगा नक्की सांगा बरं का. बघा काम बघा.